काल 5 एप्रिल 2025 रोजी पहाटे 4 ते 5 या दरम्यान डावे डिंबा कालवा टाकेवाडी या ठिकाणी दोन व्यक्तींनी पाटात जीव देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी उडी मारल्यानंतर काल दिवसभरात त्यांचा शोध लागला नव्हता। परंतु आज सकाळी पाटाचे पाणी कमी झाल्यानंतर त्या दोघांचेही मृतदेह हे सापडलेले आहेत आणि याचा खुलासा टाकेवाडी गावचे पोलीस पाटील उल्हास चिखले यांनी आपल्या स्टार मराठी डेली न्यूजच्या माध्यमातून केलेला आहे। पाहूया सविस्तर बातमी। काल पहाटे कविता सुनील पारधी व पप्पू लक्ष्मण खंडागळे यांनी पाटामध्ये उड्या मारल्या होत्या। त्यांचा मृतदेह आज सकाळी 9 वाजता महिलेचा कळंब हद्दीमध्ये दगडीमाळा येथे भेटलेला आहे आणि आज दुपारी विठ्ठलवाडी घाटाच्या तोंडाशी कॅनलमध्ये पप्पू लक्ष्मण खंडागळे यांचा मृतदेह भेटलेला आहे। दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला मंतर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। या कामामध्ये जवळकेचे पोलीस पाटील सुनील बोराडे, तंटामुक्ती अध्यक्ष व त्यांचा 25 ते 30 मुलं या ठिकाणी काल रात्रीपासून शोध घेत होते आणि टाकेवाडी ठाकरवाडीचे जवळजवळ 25-30 मुलं काल रात्रीपासून शोध घेत होते। त्याच्यामध्ये टाकेवाडीचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील सर्वजणांनी मिळून सहभाग घेतला आणि या दोन्ही बॉड्या शोधून पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आहेत। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।